सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या 725व्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत तुकोबाराय गाथा चिंतन। स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर। बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी आणिलाही रूपा बळे, करोनी खळे हरिदासे बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी। तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी। समचरण सरोजम सांदनीलांबुदाभं जगननेतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचारसार, परमामाद्यं जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मभयदां जड्यांधकारापहा। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं। पाणोमहासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारोनी आता। कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। अल्पसा परिहार रोज असतो, आज दीर्घसा परिहार देणं गरजेचं आहे। आदिशक्ती मुक्ताई आईसाहेबांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने 725वा समाधी सोहळा आणि त्या निमित्तानं हा एक वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि त्या निमित्तानं या वर्षभरामध्ये एक खारीचा वाटा आपणही उचलावा असं मानस ज्यांच्या मनामध्ये आहे। आणि खऱ्या अर्थानं मुक्ताई आईसाहेबांची कृपा महाराजांवर झालेली आहे बरं का। आणि ते भजन म्हणूनच महाराजांची ओळख आहे। मुक्ताई आईसाहेबांचं जे भजन महाराजांनी गायलं त्या भजनाने महाराजांची ओळख आहे। आणि त्यांचीसुद्धा नितांत श्रद्धा आईसाहेबांवर आहे। म्हणून महाराजांनी हरिभक्तपारायण आपल्या भागाचं वैभवभूषण विशाल महाराज खोले, नावच विशाल आहे, काम कसं छोटं राहील महाराज आहे की नाही। विशाल महाराज खोले महाराज आणि आमचे परममित्र आदरणीय सर्वांचे लाडके असणारे हिवराळे महाराज सोमनाथ दादा आणि विशाल महाराजांच्यामुळे आईसाहेबांच्या सेवेचा योग या ठिकाणी आलेला आहे। मला थोडा वेळ झाला, माझ्या डोक्यात 7 ते 9 असा असल्यामुळं थोडा यायला मला उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। दोन्ही मृदंगाचार्य महाराज
आणि आज आवर्जून ज्यांना आमंत्रित केलेलं आहे असे बऱ्याच वर्षानंतर आमची ओळख फक्त फेसबुकला आहे, पण कीर्तनाच्या माध्यमातून आज गाण्याचा त्यांचा मला ऐकण्याचा सुयोग आणि या ठिकाणी भेटीचा योग आईसाहेबांमुळे आलेला आहे. आमचे सदानंदजी महाराज, बाकी सर्वच महाराज मंडळी, विशाल महाराज आदी करून महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले आमचे युवा कीर्तनकार अमोल महाराजसुद्धा आज उपस्थित आहेत. महाराजांनासुद्धा धन्यवाद देतो. औरंगाबादवरून प्रल्हाद महाराज, आमचे महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारे मामा, औरंगाबादवरून आज कीर्तनासाठी आणि आईसाहेबांच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठला विठला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिलं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आम्हाला आता संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बर्वे झालो, शरण गेलो, आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीक्षा प्रारब्ध आहे. अहम भक्त पराधीनः. देवाचं प्रारब्ध आहे, परीक्षा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे आणि संताचं जे आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. देवाला आणावं लागतं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने. अव्यक्त निराकार, बोला बोला बोला, नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिशी भजे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुर आहे. देवाला रंग रूप वर्ण छाया काही नाही असा असणारा परमात्मा, रंगाला, रूपाला, वर्णाला, छायेला, आकाराला, उकाराला, मकाराला, चकाराला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. लक्ष द्या, भगवंत म्हणतात माझं रूप कसं आहे? ना निराकार हो ना साकार हो. फार मोठ्यांच्या मुखातले शब्द या. ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. भक्ताचा भाव जसा असेल त्या ठिकाणी मी बनत राहतो बरं का. मग निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार झाला. कशामुळं? करोनी खळे हरिदासी, संताच्या आग्रहामुळे. खळे म्हणजे अट्टहासे बरं का. मग आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला आल्यामुळं त्याला भजनं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला ऐका. माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. आणि मला आनंद एवढा झाला की मला नाचावं असं वाटलं. नाचू प्रेमे लागलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. समागमाशिवाय आनंद नाही बरं का. भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर समागमाशिवाय नाही. महाराज म्हणतात मी सत्संगाच्या इच्छेने, भागवतामध्ये आहे, नारदजी सत्संगाच्या इच्छेने या विश्वाचं भ्रमण करत असतात. आपण जाणकार लोक आहात, मोठी लोक आहात बरं का. विश्वाचं भ्रमण करत असताना सत्संगाचा आनंद घ्यायला कुठं कुठं जातात? पुष्करमच प्रयागमच काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एव मादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः. एवढ्या ठिकाणी जाऊन सत्संगाचा आनंद मिळाला नाही. तो आनंद घेण्यासाठी ते मृत्यूलोकामध्ये येतात. मृत्यूलोकाशिवाय सत्संगाचा आनंद नाही. महाराज म्हणतात मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. गाये नाचे, नसल जमत तो उडे, आहे का? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज म्हणतात कीर्तनात नाचायला लाजायचं नसतं, फक्त त्या नाचण्यात प्रेम असलं पाहिजे. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. बोलत चला, निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना. बोला 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 बोला. का खुन्नस म्हणून? खुन्नस, तिरस्कार, हे नाचणं आहे पण तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीच्या पुढं पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही, टाकलेली असते ती जिरवायची असते. हे
हे मस्तीचं नाचणं आहे. ऐका, निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. ननर्तमध्ये त्रिकमेव तत्र, महाराज म्हणतात भक्ती स्वतः भगवंताच्या भजनामध्ये नाचत असते बरं का, लक्षात ठेवा. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महाराज म्हणतात मी संताच्या समागमात घेऊन माझा आनंद नाचून प्रगट केला. काय नाचलं पाहिजे ना, भजनात नाचायला लाजायचं नाही. काय बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं हो, पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, भीती वाटते ना. काय म्हणतील मालक चांगले हो पण लोक चांगले नाही. आता इथं जर एखादी बाई उभी राहिली, पावली खेळायला लागली, खाली बसलेल्या बाया दम धरतील का? खाली बसलेल्या बाया म्हणतील मा या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना लोक. पण ऐका, तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. मीराबाई राजपूत समाजातल्या राजघराण्यातल्या होत्या, राजाची पोरगी होती मीराबाई, पण भजनात नाचायला लाजली नाही. म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. दीवाना म्हणजे पागल. मीराबाई पागल होऊन भजनात नाचल्या. म्हणतात ना, तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, नाचूंगी तेरे दरबार रसिया, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण नाचोगे नाचोगे, हरि गुण नाचोगे हरि गुण नाचोगे, अपने मंदिर में बैठ नाचल्या नाही तर पायात घुंगरं बांधून नाचल्या. म्हणून अजून सुद्धा आवशेकर महाराज, आमळनेरकर महाराज, नामदास महाराज, देगलूरकर महाराज घुंगरं बांधूनच भजन करतात. ही परंपरा जपतात अजून सुद्धा. लक्षात ठेवा, नाचूंगी नाचूंगी, पण कसं नाचूंगी? हरिगुण गावत, 90 लावत नाही हा, हरिगुण गावत नाचूंगी. म्हणजे इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महाराज म्हणतात मी संताच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला.
तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. लक्ष देऊन ऐका. बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी, या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, त्यांच्याच मुखातल्या प्रमाणावरून. एक गाऊ आम्ही, बोला बोला, विठोबाचे नाम, अनेका पै काम नाही आता किंवा नाही येथे बोलावा, विठ्ठल पहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे, येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजिली, तेथे माझे हरी वृत्ती राहो, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. लक्षात ठेवा, आम्ही जर चित्तामध्ये धारण केला असेल तर कुणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे. महाराज म्हणतात, शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटेल. एवढा एक निष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणतात, आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहिती आहे? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. माय कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. आपल्या पतीचं वर्तमान जाणून जिचं जगणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. आणि आपल्या पतीच्या बोलण्यात सातत्यानं जिचा विरोध असतो ती पतिवर्ता. व्रता आणि वर्ता फरक आहे का नाही? कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रता नेणी अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानीमणी. जिच्या ध्यानीमणी पतीचं चिंतन आहे तिला म्हणायचं पतिव्रता. सोप्या भाषेत सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना. पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या जिल्ह्यात नसतो का? असतो ना. पती कोण असतो? बोला आहे परमेश्वरा हो. पती कोण असतो? परमेश्वर असतो. बरोबर ना माय? पती परमेश्वर असतो खरं आहे, पण परमेश्वर दारू पेत नसतो हे बी खरं आहे ना. पण असू द्या, पदरी पडलं धोड बोलून करावं गोड. कसं जरी असलं तर काय, तो माझा पती आहे, त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. पती पत्नीचा भाव जसा पतीशी जोडलेला असतो, पतिव्रतेचा भाव आम्हा नारायण तैशा परी, एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना ते तुकाराम महाराज जर देवीला शरण जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का, हा प्रश्न दुसरा आहे. पहिला प्रश्न, महाराज देवीला शरण का जातात? आणि दुसरा प्रश्न, जर जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? असे दोन प्रश्न आहेत. तर ऐका, तुकाराम महाराजच नाही तर वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र तुम्ही बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. काही काही संतांना संबोधनं दिलेले आहेत सोमनाथ दादा. वैराग्य म्हटलं की तुकोबाराय, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, शांती म्हटलं की एकनाथ महाराज, प्रेम म्हणलं की नामदेवराय. तसं प्रेममूर्ती नामदेवरायाला संबोधलं जातं. लक्ष देऊन आहे का बरं का? नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचं. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायाच्या आईनं आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते? देवाला नैवेद्य दाखवू नये. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. बोलत चला, मोकळं बोला, फ्रेश बसा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाची खाण्याची वाट पाहायला लागली. दगडाचा देव खातो का? बोला ना. दगडाचा देव खातो का? नाही. पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देव खात नाही. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आल्यामुळे देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तुझं नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. आणि आपण देवान खाल्लं तर त्याला आपटाय बसलो. कळलं का माझं बोलणं? तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. चमत्कार बघा. नामा म्हणे तुझला शरण,
चरण कमळावरी शिरा पटेन, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. नामदेवराय म्हणले तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला याच्यातला घ्यावा लागेल. अरे लांबून पार्सल बनवलंय, अर्धी तरी तुला टाकावी लागेल. आग्रह करतात ना माणसं, नसं नामदेवराय म्हणले एक घास तरी तुला याच्यातला घ्यावा लागेल. चमत्कार बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली न्हाव्यासमी. नोय हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पाषाण म्हणजे दगडासारखं बसू नका बोला, पाषाण म्हणजे दगड. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, बरोबर आहे. मग नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? बोला बोला बोला. खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्रं सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. यू 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 कुत्रं जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्रं जवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. जेवण दोनच पद्धतीनं होतं, थोडा इकुड्या. जेवण दोन पद्धतीनं होतं, एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. खाणाराला भूक असेल आणि खाऊ घालणाराचा प्रेमाचा असेल तर जेवणाची मजा वेगळी आहे. पण काही माणसं आपल्याला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात, अय वाढ वाढ महाराजाला आणखी अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. तू एवढा हलकड समजला का महाराजाला? आशाच्या घरी जेवू नये. हा आवत ही हर्षे नाही, नैनन नाही स्नेह, तुलसी तहा न जाई जहा कांचन बरसे में. सोन्याचा पाऊस जरी पडत असेल पण आपण गेल्यानंतर जर त्या लोकाला आनंद नसेल तर आपण जाऊ नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. मी एक वाक्य बोलेल, फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. आता टाळी पाहिजे. विठाला विठाला. इज्जती गुण श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. जो बून से गई वो हौद से नहीं आती है. लक्षात ठेवा बरं का माझं बोलणं. काही माणसं फाटक्या कपड्यात असतात पण स्वाभिमानी असतात, आणि काही सियाराम सफारीचा ड्रेस घालून आलेले असतात पण त्याला कुत्रे विचारत नाही का? लोकांना माहिती आहे याच्या अंगावर ड्रेस भारी आहे, पण यानं टेलरची उधारी बुडवलेली आहे. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. विठाला विठाला. प्रेम असेल तर जेवण होतं. नामदेवरायासारखा खाऊ घालणारा असेल तर देव खायला तयार आहे महाराज. लक्षात येत आहे? कोण कहता है भगवान खाते नहीं, नामदेवराय की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक वेळेस राधाला प्रेम करायला शिका. महाराज देव रडायला सुद्धा तयार आहे. नामदेवरायासारखं खाऊ घालायला शिका, देव खायला तयार आहे. नामदेवरायाचा हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. ऐका बरं, एवढंच नाही तर देवाला रोज दूध पाजण्याचं काम नामदेवरायाकडे होतं. दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. आणि या महाराज इकडं जळगाव खानदेशमध्ये काकडा प्रसिद्ध आहे. विठाला विठाला. आणि त्याच्यात हे म्हणलंच जातं रोज, मला माहिती आहे. लक्षात ठेवा. म्हणून देवाला दूध पाजण्याचं काम नामदेवरायाचं. एवढं दोघांचं. ऐका बरं, नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष नाही, तर देवाचं सुद्धा नामदेवरायावर तेवढंच प्रेम होतं हे विशेष आहे. मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवाने हा झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. कोणी आमदारा खासदाराच्या जवळ उभं राहतं, फोटो काढतं, लॅमिनेशन करून मोठा करून घरात लावून देतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला बेजार करू सोडतं. साहेबाचे ना आपले लई संबंधी. बाबा बाबा टाटाला टाट लावून जेवतो आपण. आपल्या शब्दाच्या पुढे साहेब नाही. बायको तू ऐकत नाही रे, साहेब शब्दाच्या पुढे काय चाटा मारतात माणसं. मी साहेबाचा आहे म्हणणं याच्यात विशेषता नाही. साहेबांनी म्हणावं हा माझा आहे याच्यात विशेषता आहे.
ह्याच्यात विशेषता आहे बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला वेळ कमी आहे, पण सुचायलाही लागलं, आठवायलाही लागलं, पण मर्यादा आहे. चला, मला काय सांगायचं आहे, नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं, विशेष नाही तर देवाचं सुद्धा नामदेवरायावर तेवढंच प्रेम होतं. मग नामदेवरायाचं आणि देवाचं ठरलं, म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही आणि मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा, नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार झाला. आणि काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. भूतलावरचे तीर्थ पहावे नयनी, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जव हे सकळ सिद्धाय हात चालावया पाय, तव तू आपुली सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना, बरोबर ना. नाही 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 नाही, माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. आपण एखाद्याच्या कपडाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणा, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता, त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. मंदिरात सूचना लिहाव्या लागतात, रांगेत दर्शन घ्या. ही आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. कळलं माझं. मी जास्त खाली येऊन बोलणार नाही, मर्यादा आहे, लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, ही आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. आपणही भ्रष्ट आहे. कापसात पाणी टाकणं भ्रष्टाचार नाही का? बोला 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 बोला. आपण टाकत नाही. आपल्या अवकातीनं आपण देशाच्या कारभाराला हातभार लावतो. विठाला विठाला बुरा जो देख न मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. जगामध्ये पाहायला गेलो वाईट कोण आहे, तेव्हा स्वतःकडे पाहायची वेळ आली. मग कळलं अरे माझ्या एवढं वाईट कोणी नाही. ऐका, लोक दुसऱ्याच्या जीवनावर बोलत असताना वकील होऊन बोलतात, पण तोच निर्णय स्वतःवर आला तर जज होऊन फैसला करतात. कळलं माझं बोलणं. कधीतरी स्वतःचं निरीक्षण परीक्षण करत चला. चला, कोण्या महाराजाच्या पाया पडू नका, कोण्या बुवाच्या पाया पडू नका, कोणत्या देवाच्या पाया पडू नका, कुणाच्याच पाया पडू नका. राग येईल, थोडा वेळ येऊ द्या. कुणाच्याच पाया पडू नका. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या पाया पडा, पण पाया पडायच्या अगोदर आपण आपलं तपासा, मी पाया पडायच्या लायकीचं आहे का. जीवन सुधारायला काय वेळ लागणार आहे महाराज, बोला. कारण माणूस स्वतःला जेवढं ओळखू शकतो जगात, तेवढं त्याला कोणीच ओळखू शकत नाही. बघा, माणसाचं अवघडच आहे. माणूस व्हॉट्सअपच्या डीपीवर दिसतो एवढाही सुंदर नसतो, आधार कार्डवर दिसतो एवढाही बेकार नसतो, लोक समजतात एवढाही चांगला नसतो, आणि बायको समजते एवढाही वाईट नसतो. बरं का, माणूस कसा असतो त्याच्या मोबाईलला माहीत असतो. विठाला विठाला आपण आपलं निरीक्षण परीक्षण करत चला. जाऊ द्या, विषयांतर करायचं नाही, विषयांतर नको. मला पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये आहे, आणि हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये आहे. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. कुणाला सोबत न्यावं, मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. आहे का बरं. विशाल रावांना इच्छा झाली सप्ताह करायची, मग कुणाला सोबत घ्यावं, मग सोमनाथला घ्यायचं ठरवलं. कळलं माझं बोलणं. तसं माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं, मग नामदेवरायाला घ्यायचं ठरवलं. उद्धवरावांना इच्छा झाली मुख्यमंत्री व्हायची, मग कुणाला घ्यावं, पवारांना घ्यायचं ठरवलं. कळलं माझं बोलणं. ज्याचं त्याचं ठरलेलं असतं महाराज, सक्सेस झालं पाहिजे ना, लक्षात ठेवा. मग आता माऊली नामदेवरायाकडे आले, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्या बरोबर यावा अशी इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणजे का, कालच देवाचं माझं ठरलं, देवानंच सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा
तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगाने सांगितलं चांगली गोष्ट आहे. सोबत नामदेव रायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मग जा ना घेऊन. नामदेवराय शेजारी उभे होते. नामदेवराय म्हणले देवा, कालच आपलं ठरलं होतं युतीत राहायचं, तुम्हाला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार. आणि आज खुशालदा म्हणता कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. अगोदर खरंच बोलत असतो. कधीपासून खोटं बोलायला शिकले? अहो आपलं ठरलं ना एकमेकाला सोडून जायचं नाही. नामदेवराय असं म्हटल्यानंतर पांडुरंग काय म्हणतात ऐका. नामा, आपलं लाख जरी ठरलं असेल, ऐका, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. कुठं कीर्तनाला जायचं आणि किती घ्यायचं हे घेणारे कोण आहेत याच्यावर अवलंबून असतं. विठाला विठाला. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेव रायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. बरोबर. अर्धा तास बसमध्ये चांगलं बोलणारा माणूस भेटला, तो जरी उतरला तर करमत नाही. कळलं ना माझं बोलणं? आपण म्हणतो अहो तुम्ही अजून असते ना तासभर तर प्रवास छान झाला असता, आहे का? मग 24 तास देवाला सोडून राहायचं म्हणल्यावर नामदेवरायाची अवस्था काय झाली असेल? लक्षात येते? नामदेवरायाच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या. नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो. मोठ्या माणसापुढे बोलता येत नाही. तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, माझी सुद्धा एक अट आहे. पूर्ण भारताचं भ्रमण मी करेल, पूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये मी जाईल, त्या मंदिरापर्यंत जाईल, सभामंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. ने घे मी तयाचे बोला ना. कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही ना तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आणि या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण जातात, हे पटण्यासारखं आहे का? बरं जाऊ द्या, या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी हेक्टरी 25,000 देईन म्हणलो होतो? नाही का? मागच्या अवतारात मी प्रतिज्ञा केली होती की बुवा मी पांडुरंगाला सोडून इतराला देव म्हणणार नाही. आज जर देवीला शरण गेलो तर लोक काय म्हणतील? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहेत बघा, सांगतो तुम्हाला. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहेत सांगतो, उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवा. तुकाराम महाराज देवीला शरण जातात, पण ती देवी कोणती आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. याचे प्रत्यय तो, ती, ते. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुंसकलिंगात सुद्धा आहे. पांडुरंगाचं पुल्लिंगात केलेलं वर्णन बघा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसकलिंगात केलेलं वर्णन सुंदर ते ध्यान, उभे विटे करकटे वरी, ते हे सर्व नाम नपुंसकलिंगाचं आहे. आणि आता स्त्रीलिंग, एग एग विठा, एग
माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, भीमाई चंद्रभागा, भीमाई चंद्रभागा. ये ग विठाबाई नारायणगावची, नाही नाही नाही, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन. अतिशोक्ती अलंकार, रूपक अलंकार. स्त्रीचं रूपक केलं, वर्णन पांडुरंगाचं आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हाई रंगा ये ओ ये रंगा, याला थोडा इको दे, रंगा ये ओ ये. विठाई बोला बोला, किठाई कृष्णाई कान्हाई, हे चार देव एका एकच एकच. प्रेमानं त्याला ते संबोधन दिले. आई म्हणते का नाही पोराला, सोन्या, राजा, वाघा, पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं असतं, तूच माझं पिल्लू, आहे का नाही. सोन्या, राजा, वाघा, पिल्लू, हे चार पोर आहे का एकच एकच, आहे का नाही. एक पोरगा जिथं तिला आवडतं ना, कसं असलं तरी. एक पोरगा अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला, तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, तसाच बसू दे, चहा असतो त्याला हात लावू नको तू आता. जिथं तिला आवडतं ना. हो, यशोदा माता म्हणते की नाही, माझे आचुडे बछुडे म्हणून इकडं ट्रान्सफर केलं, आहे की नाही. आछड बछड बोला, छकुड पुन्हा बोला ना, रुपड. आछड बछड छकुड रुपड, मग चार पोर होते काही एकच. तसं विठाई किठाई कृष्णाई कान्हाई पांडुरंगच, आहे की नाही. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. आणि याच्यापेक्षा वेगळं सांगू, तुम्ही म्हणसाल मुक्ताई आईसाहेबाच्या दरबारात आले आणि विरोधात बोलता. नाही नाही नाही, देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू, याच्या पुढचा आहे का, देव देवी मीची पाहू. महाराज म्हणतात देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली, आता वर्षभर मरू नये, सप्ताह होतो नंतर कधीतरी बाई मेली. मग नाडी तपासणार, तिचा श्वास बंद झाला की समजणारी मेली. मग मेल्यावर काय म्हणतात, हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली का आत्मा गेला, बोला ना. आत्मा. बाई मेली तर आत्मा गेला, आणि माणूस मेला तर आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणायला पाहिजे, नाही म्हणत का. आत्मतत्वामध्ये भेद नाही, भेद शरीरामध्ये. शरीरामध्ये का भेद आहे, दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. ज्ञानोबारायांच्या समोर रेडा आणल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हटले, जे तत्व माझ्यात आहे तेच याच्यात आहे. कळलं माझं बोलणं. तत्व वेगळं नाही, रूप वेगळे आहे. लक्षात आलं. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे, लाईट नाही, करंट पाहिजे. ह्याला लाईट म्हणतात, करंट पाहिजे, बरोबर. हा, माईक चालण्यासाठी काय पाहिजे, करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे, करंट पाहिजे. टी व्ही चालण्यासाठी काय पाहिजे, करंट चालतं. हे लाईव्ह चालण्यासाठी काय पाहिजे,
करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंटच पाहिजे. शार्ट झालेल्याला काय कळणार आहे? करंट पाहिजे. टचमध्ये पाहिजे ना, आहे का नाही? टचमध्ये पाहिजे, करंट पाहिजे. ऐका, लाईट चालण्यासाठी, लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे, माईक चालण्यासाठी करंट पाहिजे, टीव्ही चालण्यासाठी करंट पाहिजे, फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे, एसी चालण्यासाठी करंट पाहिजे. मला सांगा, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी आहे? एकच आहे. याच्यावर जोडलेले उपकरणं वेगळे आहेत. कळलं माझं बोलणं? तुम्ही या करंटचा फायदा माईकसाठी घेऊ शकता, याच करंटचा फायदा तुम्ही शूटिंगसाठी घेऊ शकता, याच करंटचा फायदा टीव्ही साठी घेऊ शकता, याच करंटचा फायदा वैतागली असाल तर हात लावून घेऊ शकता. कळतं का माझं? तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. तसं तत्व हे ईश्वर एकच आहे. तत्व ईश्वर हे तत्व एक आहे बरं का. ऐका, जसं अजून सांगेन मी तुम्हाला. माठ असतो कशाचा? मातीचा. छोटं ते वाण द्यायला असतं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? लोटा. हा, ते छोटं वाण देतात ना 14 तारखेला. हा, सुगडं. जे काय आमच्या इकडे मेल्यावर माणसं जातात, तुमच्या इकडे जीव गेल्यावर का मग सारखंच असलं पाहिजे. बघा, माठही मातीचा, सुरई मातीची, रांजण मातीचा, चिलीम. मग माती हे तत्व वेगळं आहे का? हे उपकरण वेगळे, बनवलेल्या वस्तू वेगळ्या आहेत. बाकी त्याचं जर मोडलं तर रूपांतर कशात होणार? मातीतच होणार. आणि आपण सुद्धा मातीतच जाणार. विठाला विठाला. देवी आणि देव तत्वानं एकच आहे. देवी आणि देव तत्वानं वेगळा नाही. ऐका, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखमा देवीवरू, बाप रखमा देवीवरू पुन्हा बाणारी गैसी अवताराच्या तळाशी तो हा भावी देवजी, तो हा भावी देवजी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहितारी. आनंद रूपे अवताराच्या राशीची भागवतात 24 अवतार, संत मालिकेत 10 अवतार, गर्गाचार्यानं 6 भागात याचं वर्गीकरण केलेलं आहे. देव नटला नाना परी, ए यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी, प्रभु मूरत देखी दिन तैसी. विठाला तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आईला लक्ष, ते देवी दुसरी स्त्री रूपकात त्याचं वर्णन केलेलं आहे. ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि ते आमच्या कुळाचं कुळदैवत कसं आहे बघा. विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून, पुन्हा एकदा ऐका, आणि देवी आणि देव वेगळा नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. देवी आणि देव वेगळा नाही, पण ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवीला शरण गेल्यामुळं आणि तिची ओळख करून दिल्यामुळं आमच्या एकनिष्ठतेत बाधा आली नाही. हे अभंगाचं पहिलं चरण.
हे कुळदेवी केली ठावी संतांनी आमच्या कुलदैवताची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. जाऊ द्या, सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल? लोहाराकडे. बरोबर ना अरुण? सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल? मोबाईलच्या दुकानात गेल्यावर, आहे ना? हा नाही, असं मध्ये औषध असलं म्हणजे रोग बरा होतो, बाकी काही नाही. सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल? सोनाराकडे. सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाकडे जावं लागेल? आईकडे जावं लागेल. आणि याच आईनं सगळ्या जगाच्या बापाची ओळख करून दिलेली आहे महाराज. लक्षात येते तुम्हाला? हा, आईशिवाय कोणाचीच ओळख नाही, आईशिवाय बापाची ओळख नाही. लक्षात ठेवा, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, आईशिवाय बापाची ओळख नाही. तसं संताशिवाय जगातल्या देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचीनी भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलाशी? अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे. काही लोक आपल्याला म्हणतात ना, आमच्यामुळं गाड्याने फिरायली तुम्ही. खरंय, नो डाऊट. शंका घ्यायचं काय कारण आहे? वक्ता तो वक्ताची नो हे श्रोती यावी. तुम्ही म्हणून महाराजाला किंमत आहे ना, नाही तर 1.5 वर्ष कळलं महाराजाला किती लोक मानतात आपल्याला. विठाला विठाला हे उपकार म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही इथं आलेली म्हणजे साक्षात देव आहात. देव कोण आहात? बोला ना. देव आहात. काही म्हणतील घरी राहिलेले कोणी, ते महादेव आहे, त्यांचा विचार नका, पण तुम्ही तरी देव आहात. लक्षात ठेवा. म्हणून महाराज किंमत कुणा? वक्त्यामुळं, श्रोत्यामुळं वक्त्याला किंमत आहे आणि संतामुळं देवाला किंमत आहे. अहो संतच जर नसते तर आपल्याला देव कळला असता का? नसताना कळला महाराज. म्हणून संतांचे उपकार आहे. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखव. मी जर पॅन्ट शर्ट घालून आलो म्हणलं बसा बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्ही म्हणसाल तुझ्या बायकोला सांगा, आम्हाला काही सांगू नको बसा. हा, हे देवाचं सांगतोय म्हणून तुम्ही बसलात ना. मला हे उपकार त्याचे. अरे रेड्या माऊलीनं हात ठेवल्यावर रेडा बोलू शकतो, मग सानप महाराज कीर्तन करेल, याच्यात नवल काय? नवल काय? एक चांगलं शिकून आलं बघा, काशीकडून तिकडून वेदांत शिकून आलं. आणि वेदांत शिकून आल्यानंतर त्यानं आपल्या इकडे वेदांत मांडायला सुरुवात केली. जड विषय, लोक कमी राहायचे, ऐकायचे नाही व्यवस्थित, कारण सवय पाहिजे ना ऐकायची. वेदांत मांडू नये या मताचा मी नाही. हा, फक्त पूर्वी पाठ चालायचे गावगाव महाराज, आणि त्या पाठात लोकांना ऐकण्याची सवय राहायची, श्रोते तयार राहायचे ना, म्हणून तेवढं क्वालिटीचं पचायचं त्यांना. बरोबर आहे ना? लक्षात. ते वेदांत सांगायचं, मग त्याला काही फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही. मग म्हणले हे मूर्ख लोक आहेत म्हणे, एवढं मी काशीवरून शिकून आलो, काशीवरून आलो शिकून, एवढं मोठं ज्ञान घेऊन आलो, आणि या लोकांना काहीच कळत नाही म्हणे. त्याच्यातलं एक उठलं म्हणे, तू लई शिकलेला नाही, तू जो वेदांत सांगतोय ना, जे वेद सांगतो ना, ते आमच्या इकडे रेडा बोलतो, तू लई शहाणा नाही अजून. रेडा बोलवलास ना वेद माऊलीना, म्हणजे तू अजून आत्ताशी रेड्याच्या बरोबरीत आलाय, अजून महाराष्ट्राच्या पुढे जायचंय तुला. लक्षात येतं का माझं बोलणं? काय लक्षात ठेवा महाराज, घ्या लक्षात घ्या. म्हणून संताशिवाय जगातल्या देवाची ओळख नाही, म्हणून संताचे उपकार येते. म्हणून म्हणतात ना, मुझे तूने बहुत कुछ दिया तेरा शुक्रिया न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने काबिल किया, मुझे तूने जीने काबिल किया, तेरा शुक्रिया, तेरा शुक्रिया. देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. विठाला विठाला. संताशिवाय जगातल्या देवाची यथार्थ स्वरूपाची ओळख संताशिवाय होऊ शकत नाही.
यथार्थ स्वरूपाची ओळख संताशिवाय जगात होऊ शकत नाही. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं. सांगण्याचा अधिकार आईसाहेबांचाच होता. मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. आपण हा विषय बऱ्याचदा ऐकलेला असेल. याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका कुंभार होते. कुंभाराकडं मडकं तपासायचं काय असतं? थापटणं असतं. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर मारलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं. जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर थापटणं मारणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला. नामदेवराय म्हणले, हो लोक आम्हाला घरी नेतात, आमचे पाय धुतात, पूजा करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता. ही काही तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकानं सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ भेटत नसेल तर फायदा काय? तुझे कागदपत्राची पूर्तता होत नाही, मग तू या संग कशाला राहतो? तू बसव कसं बसवायचं? तर भ्रष्टाचार जवळचे माणसं सांभाळण्यासाठीच करावं लागतो. लक्षात ठेवा. मग काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो? ज्यानं काम केलं नाही त्याचा राग येत नाही, आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येतो. तुम्ही तर महाराजाला लय मित्र म्हणता, एवढ्यात महाराज येत नाही म्हणल्यावर तुमच्या मैत्रीचा फायदा काय? म्हणजे द्या आमचं इचकून तुमच्यामुळं. असंच आहे का नाही? काम नाही झालं राग कुणाचा येतो? ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येत असतो. बघा, नामदेवरायाला गोरोबा काकाचा राग नाही आला, पांडुरंगाचा राग आला. पांडुरंगाकडे आले. का पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून मी कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? पांडुरंगाने सांगितलं, नामा तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाला आहे. प्रतीक कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. म्हणून हाताकडे लक्ष द्या. कैलासवासी व्हायच्या अगोदर कैलासाला जाऊन या. चला, तुला तिथं जाऊन विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. नामदेवरायाचं जन्मगाव बी आमच्या जिल्ह्यात आहे, नरशी नामदेव. नामदेवराय औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं, जे विसोबा खेचर आहेत ना, ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले आणि हे दृश्य नामदेवरायानं पाहिलं. तळपायाच्या आग मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं, यालाच देव काय आहे ते कळत नाही, आणि ह्याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात. नामदेवराय वरच्या रंगाला बोलले, आपण बोलू काय मोठी गोष्ट आहे? टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. बरोबर आहे ना? आपण बोलू याच्यात नवल काय? नामदेवराय बोलले महाराज, नामदेवराय बोलले. आणि साधू ओळखायचा असेल तर साधूच व्हावं लागतं. नाही कळलं? मान बडाई जबसे आई तबसे किस्मत फुटी, बाबा बाबा भजने लागे लगन रामसे छुटी. कळलं माझं बोलणं? नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे जात आहे? म्हणजे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणजे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, पण तुम्हीच देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात. आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तू का रे? देवावरी पाय ठेविले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाता येतं जा, फक्त माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा आणि मग जा. नामदेवरायानं विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि खाली ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाले. असं 1-2 ठिकाणी नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. 12 ठिकाणाहून पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो. हा यथार्थ. धन्यवाद. आज गर्दी नाही पण दर्दी आहे. विठाला विठाला. महाराज, सोन्याच्या दुकानात गर्दी नसतेच. हा दरबार सोन्याचा आहे ना महाराज, लक्षात येते का? चला, मला काय जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, देवाने यांचे पाय डोक्यावर घेतले. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे.
स्वरूपाचा देव कळाला. ऐका बरं का, नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. ऐका, ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेव रायाला देवाची ओळख नामदेव रायाने देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, एवढं उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. कधी असते बलिप्रतिपदा? वर्ष झालं होऊन गेली. कधी असते? आता दीपावळीचा पाडवा, आता 8-10 दिवसापूर्वी आहे की नाही. त्या दिवशी काय करायचं असतं? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? बोला ना. काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? आईनं नाही, पतीनं पत्नीला. नाही, चुकलं का? चुकलं. पतीनं पत्नीला नाही, पत्नीनं पतीला. तुम्हाला ओळलं नाही काय? अरे जाऊ द्या, इथून मागे जाऊ द्या. आता वर्षानं लक्षात ठेवा, बलिप्रतिपदा आली, बायकोला आठवण करून, अय प्रतिपदा, तिलाच म्हणा. ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा, देवळी ताट, मान फिरून घ्यायची. येथे कोणाचे चालेना. हा, लक्षात आलं? बायाच्या तोंडाला लागायचं नाही. किती मोठ्या मेषा ठेवा. घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं. मान किती सुंदर पखवाज वाजवून जा. घरी गेला बायकोल म्हणा, आज असा पखवाज वाजवला. तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बाया बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बाकी काय नाही महाराज. आहे की नाही? लक्षात ठेवा बघ, बायाला कौतुक तर अजिबातच नाही. मग मला एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. लहानपणी असं म्हणायचे, बेंडकीला दगड मारू नको, बायको मुकी मिळती. आता वाटतं मारला असता तर बरं झालं असतं, बरं झालं असतं. आहे का नाही? बायाला सगळं चांगलं दिलं देवान, पण तोंड देऊन वाया घातलं. बा विठाला भांडायचं अजिबात नाही बाईसोबत. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. लक्षात ठेवा. मग ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. एक बाई नवऱ्याला म्हणे, आहो मी कुणाला सांभाळू? तुम्हाला सांभाळू का? मुलांना सांभाळू का? तुमच्या मायबापाला सांभाळू का? घर सांभाळू का? शेत सांभाळू? सांगा ना, मी कुणाला सांभाळू? नवरा म्हणे, तू फक्त तोंड सांभाळ, मी सर्वांना सांभाळतो. पण ती सांभाळणार नाही. मग ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. प्रतिपदेच्या दिवशी रुक्मिणी माता देवाला म्हणे, देवा आज प्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार. भगवंत म्हणले, ओवाळ ना, मी कुठं नाही म्हणतोय. रुक्मिणी माता देवाला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट आणायला गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगाने सकाळी सकाळी रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आले. म्हणले, देवा एवढ्या सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले, आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि ऐका, देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला होता ना, तसे भक्त सर्वांना बनवलं. माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात. प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे. कळलं ना माझं बोलणं? हां, प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे. प्रत्येकाचा चेहरा वेगळा असल्यामुळे माणसं ओळखता येतात. देवानं सर्वांना सारखं बनवलं महाराज. रुक्मिणी आणि त्याच लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय, रावळात सर्व देवच देव. ह्याच्यातला आपला नवरा कोणता वळायचा कुणाला? लाजले गे त्याचं वर्णन काकड्यात. काकडा काय झोप येत नाही म्हणून नाही, ह्या घटना त्याला घडलेल्या आहेत.
पण आता काकड्या जाऊ गडे. काकडा ज्याला येतो त्याला उठायचा कटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येते. काकड्याला असा गोड आवाज मिळाला सदानंद महाराज, विशाल महाराज या गायकांसारखा तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडवा दार्याना जावा, आबा बाबा 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 कोर कोंडून धरतो, सोड मोकळाला हे नाही. पण ऐका, जे काकडा करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण सांगतो ऐका, आजपर्यंत परमार्थ जर टिकून ठेवला असेल तर ह्या लोकांनीच ठेवला. महाराज कीर्तनकार कधी काकड्यात बसलेला दिसला तुम्ही? नाही, त्याचा काकडा गाडीतच होतो, गाडीतच. ऐका नाही, ऐका. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला, सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला. विठ्ठल येईल तैसा बोल, राम यांनी बी येईल तैसा बोल का नाही. गाता येईल तेनेची गावे, बस ये हरी हरी म्हणावी. खंत मानून घ्यायची नाही की मला एवढं सुंदर. अरे देवाला त्याची गरजच नाही, देवाला त्याची गरजच नाही. लक्षात ठेवा, प्रेमानं गाणं, प्रेमाची गरज आहे ना. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली में आई प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में. शब्दाकडे लक्ष द्या. जो वेद पढ़े और वेद करे, शब्द लक्ष द्या. जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता है. कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत करणार नाही. लाजल्या रुक्मिणी माता आता ओळायचं कुणाला. तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. ऐका, लाडक्या माणसाला उशीरच होत असतो. विठाला विठाला नामदेवराय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला बरं का. मग आई साहेबांना नामदेवरायला आवाज दिला, ओ नामदेवा इकड्या. नामदेवराय म्हणले, बोला आई साहेब काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले, आई साहेब हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवराच न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला. नामदेवरायने सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते. क्षणभर नामदेवरायच्या पण लक्षात आलं नाही, पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता, मिस्टेक झालती. काय घोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या नव्हता. नामदेवराय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण नामदेवरायकडे पाहायच्या तिकडे पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं. अहो ते प्रतिपदेचं ताट आहे ना, प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. ते का भाऊबीजेचं ताट थोडंच. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, काही टेन्शन आहे का. वाढून वाढून एक भाऊ वाढेल. नाही कळत का तुम्हाला. चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल, पण चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सरपंच उपसरपंच, पती उपपती, आपत्तीच आणू नको अशी. लक्षात येतं का. कॉम्प्रोमाइज नाही. लक्षात. रुक्मिणी माता म्हणल्या, इज्जत तुझ्या हातात आहे म्हणे. आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळ
विष्णुदास नामायेने दाविली खून केली ठावे संता केली ठावे नामदेवरायाला देव ओळखता आला कुणामुळं विसोबा केचरामुळं रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कुणामुळं नामदेवरायामुळं केली ठावे संतांनी आणि ओळख करून दिल्यामुळं ऐका बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी देवीची ओळख करून दिल्यामुळं शरण जाता आलं शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं अनिला ही रूपाबळे करोनी खळी हरिदासी आणि या सर्व गोष्टीचा आनंद झाला म्हणून तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी विठोबा जेवलात का नंतर आहे वा जेवणार आहेत ना जेवणार आहेत ना हां ऐका शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे लक्षात ठेवा म्हणून महाराज चांगलं भजन केलं धन्यवाद बोलण्यासारखं खूप आहे हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है का नाही असं असतं ना कथा दोनच पद्धतीने होती एक तो घडी से होती है नहीं तो हृदय के कडी से होती है कळलं का माझं बोलणं लक्षात ठेवा दोनच पद्धतीने कथा होत असते लक्षात घ्या म्हणून आता बंधन आहे वेळेचं म्हणून आपल्याला थांबायचं आहे फक्त जाता जाता एकच आईसाहेबांच्या 725वी ही समाधी सोहळ्याचा उत्सव आणि त्या उत्सवातील हा कीर्तन सोहळा आमचे परम आदरणीय युवा कीर्तनकार
आपल्या भागाचं भूषण वैभव विशाल दादा आणि आमचे परममित्र सोमनाथ दादा यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी खारीचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे. मी एक सुंदर उदाहरण सांगतो बघा, लक्षात घ्या. एका गावाला आग लागली होती. गावाला आग लागली, लोक शर्तीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी करत होते. कोणी हंड्याने पाणी टाकतं, कोणी कॅनीने टाकतं, कोणी टँकर लावलं, कोणी अग्निशामक लावलं. आणि पण एवढ्यात एक चिमणी चोचेत पाणी घ्यायची आणि त्या आगीत टाकायची. हे दृश्य कावळ्यानं पाहिलं आणि कावळा त्या चिमणीला म्हणे, का गं गाव पेटला म्हणे आणि तुझ्या चोचेनं पाणी टाकण्यानं आग विझणार आहे का? त्या चिमणीनं सांगितलं म्हणे, दादा माझ्या चोचेनं पाणी टाकण्यानं आग विझणार नाही. म्हणे मग कशाला एनर्जी खर्च करते, कशाला वेळ वाया घालवते? त्या चिमणीनं उत्तर फार सुंदर दिलं. कावळे असे बोलतातच. त्या चिमणीनं उत्तर फार सुंदर दिलं. म्हणे दादा माझ्या चोचेनं पाणी टाकण्यानं आग विझणार नाही हे मला माहिती आहे, पण पाहणारे लोक म्हणतील अरे आग विझवण्यात चिमणीचा सुद्धा नंबर होता, पण कावळा बघ्याची भूमिका घेत होता. मला बघ्याच्या भूमिकेत राहायचं नाही, मला आग विझवणाऱ्यात नंबर लावायचा आहे. वर्षभर नाही, मला आग विझवणाऱ्या पुरतं. म्हणून मी पण आग विझवायच आलो. नाही तर मग रोज कीर्तन करणं सोपं आहे का महाराज, आहे का नाही? इथं सेवा म्हणजे आग विझवणंच आहे. इथं कीर्तन केलं की बाकीकडे लागलेली आग आपोआप विझते महाराज. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या दोघांनी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि एका सेकंदात सोमनाथ दादांनी फोन केला, म्हणे तुम्हाला आईसाहेबांच्या इथं कीर्तन करायचं आहे, कोणती तारीख तुमची रिकामी आहे? म्हणलं कोणती बी सांगा, मी त्या दिवशी हजर आहे. लक्षात आलं? रोजचं कीर्तन वेगळं आणि आज या ठिकाणी आपल्याला सेवा करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशमिदायी तदोदयेते विवेकहा. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असतं, साधूची सेवा घडते आणि सतशास्त्राचं श्रवण घडत असतं महाराज. म्हणून माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं आणि ते आज फळाला आलेलं असावं. बहुत सुकृताची जोडी. म्हणून एका सुकृताची नाही, अनंत जन्माचं पुण्य एकत्र यावं लागत असतं, तेव्हा ही सेवा घडत असते. म्हणून मला फ्रेश वाटलं बघा. मी धावपळ झाली थोडी माझी येण्यात, पण असं वाटलं नाही मी एवढा वेळ उभं राहून कीर्तन करेल. आणि अतिशय आपण कोण कीर्तन करणार महाराज? साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकवितो धनी. त्या आईसाहेबांनाच माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती, त्यांनी ती करून घेतलेली आहे. मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. जाता जाता एकच सांगेल, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आपल्याला सानिध्य मिळाले. आज तुम्हाला भाग्य आहे महाराज. मुक्ताई साहेबांच्या नावानं महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोय. म्हणून तुम्हाला सेवा करण्याची ही संधी आहे. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून जाता जाता एक सांगेल, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून ज्यांना ज्यांना संधी मिळेल त्यांनी या संधीचं सोनं करा. नाही तर या कोरोनाच्या काळात आता सप्ते कीर्तनं भजनं कमी बंद झाल्यासारखे झालते महाराज. आताशी कुठं कीर्तनं भजनं जरा चालू झाली. लक्षात येते का? बरं, हा कोरोना अजून कुणाला कळला नाही बघा. अरे पाहिला का हो कोणी कोरोना पाहिला का? नाही. मग नाही का झालं त्याला भेटा. नाही का आहे मग पाहिला का? नाही. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणाव कोरोना दाखव. सोपं आहे. घटनपटन आता ते गरज नाही. आता चालू उदाहरण आहे. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणाव कोरोना दाखव. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही. कोणी म्हणतं मास्क लावा, होत नाही. कोणी म्हणतं सॅनिटायझर वापरा, होत नाही. कोणी म्हणतं लस घ्या. राज ठाकरेनं 2 लसी घेऊन बी झाला. म्हणजे लसी घेऊ नये याच्या मताचा मी नाही. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. लस नाही महाराज, पाप कमी पाहिजे. आणि तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. हे 2च पर्याय आहे, त्याच्यावर उत्तर आहे. लक्षात आलं? अंदाज नाही याचा अजून कुणालाच कळलं नाही. पहिल्यांदा म्हणले मांसाहार करणाऱ्याला कोरोना होतो, लोकांनी कोंबड्या पुरून टाकल्या पहिल्या लॉकडाऊनला. मागच्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करण्यात प्रतिकार शक्ती जास्त आहे, मांसाचे भाव वाढले. माळकऱ्यानं माळा तोडल्या. काही माळकऱ्यानं माळा तोडल्या महाराज. आहे 3री लाट येऊ नये विशाल दादा. आणि आली तर हे माळा तोडणारी राहू नये एवढीच देवाला विनंती. याच्यापेक्षा पुढचं काय सांगता येणार आहे महाराज?
देह जावो अथवा राहो हे म्हणायचंच का फक्त पांडुरंगी दृढ भाव. अरे हे अनुभवायचं आहे ना, लक्षात ठेवा. महाराज म्हणे कोरोना बरं ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं. पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपट होत नाही तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही का. पण कोरोनाने एक चांगलं केलं, बायकुल कळायचं बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा. तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या. काय चांगलं केलं, ज्याला कधीच परिवाराला वेळ देतात नव्हता त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं, पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं. 8 महिन्याचं राशन फुकट, खाल्ल्याला जागा आहे की नाही. 8 महिन्याचं राशन फुकट कशामुळं, कोरोनामुळं. एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं, एकरभर विकायची वेळ होती, ते पैसे वाचले कशामुळं, कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं, गिफ्ट द्यायचं, ते पैसे वाचले कोरोनामुळं. ऐका, लग्नात जी टाकाटाकी असते त्यांची पक्की जिरली, चान्सच भेटला नाही कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला. तिला झटका हाणाचं कामच राहिलं नाही. माझ्या पुढं आरती नाही, मी जेवतच नाही, तू येऊच नको, तो कामच नाही काय. कोरोना नशाच घातली महाराज सगळ्याची. आत ओवाळणी नाही, कोणतीच ओवाळणी नाही. लक्षात आलं का. कोरोनानं माणसं जमिनीवर आणली. कोरोनाने माणसं जमिनीवर आणली. हवेतल्या लोकाला जमिनीवर जर कोणी आणलं असेल ना तर कोरोनाने आणलं महाराज. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतंय. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असं मुंबईची जमत नाही, नशाच गेली महाराज. घरच्या अन्नाची किंमत कोरोनानं आपल्याला कळून दिली. 8 दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला. म्हातारे आजारी पडायचे ना, बंद झालं. पोरगं म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटते, आता काय. त्याला माहिती आहे आता दवाखान्यात नाव काढे 14 दिवस कोंडून ठेवतात, दवाखानाच बंद झाला महाराज. काल मला एक चालता चालता म्हणे महाराज कोरोना वाढायला लागला. म्हणलं 1.5 वर्षाचं झालं, ते लहान कसं राहील, मोठंच वाढायला लागलं महाराज. असे आहे का बरं, लक्षात ठेवा. लक्षात. आता या कोरोनावर लस आली. लस घेतली का सगळ्यांनी, सर्वांनी घ्या. आणि आली लस तुमच्या गावात तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाराला द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. दुसऱ्यावर काय तपासून फायदा आहे महाराज. एक मांजर आडवी गेली लोक म्हणतात काम होत नाही. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलादी बघा ही. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही. शोकांतिक आहे. आज चांगल्या माणसाची गरज आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे महाराज. लक्षात ठेवा. असं कर्म जीवनामध्ये करा, बाकी काही मागं राहणार नाही. काय मागं राहणार आहे महाराज. कोट्याधीश लोक, अब्जाधीश लोकांची हाडं सुद्धा घरी आणता आली नाही. त्यांना जाळण्यासाठी 500 रुपये रोजाची माणसं होती. कर्म मागे राहणार आहे. लक्षात ठेवा. मेल्यानंतर कपडे हाडं सगळं जाळून टाकणार, हाडं नेऊन टाकणार. कुठं नेऊन टाकतात तुमच्या इकडे हाडं. तुमचे नेले नाही का अजून. नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. जवळपास गंगेत टाकत असतील. आमच्या गावातल्या एका पोरान बापाचे हाडं काशील नेले. त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडा एवढ्या लांब काशील कशाने नेली. तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं, एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. आला या नरदेहात तर काहीतरी चांगलं करून जा. ऐका, कोरोनाने आपल्याला खूप शिकवलं महाराज. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. देवाने जर ठरवलं ना भजन करायला लावायचं, महाराज कधी भजन न म्हणणाऱ्याने बी पहिल्या लॉकडाऊनला भक्ती केली. त्याने ठरवलं पाहिजे. भगवान अगर मौज में आए, भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. कळलं तुम्हाला. लक्षात ठेवा. म्हणून घड़ी ठीक करने वाले बहुत है, घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता है. महंगी से महंगी घड़ी भगवान सबको दे, लेकिन मुश्किल घड़ी किसी को भी ना दे. एवढीच विनंती आईसाहेबांना करेल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. वर्षभराचा सप्ताह आहे. काही अपेक्षा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईल. ज्ञानेश्वर माऊली.
आपले माझी माऊली यूट्यूब चॅनलसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. तसेच मराठी हॉटस्पॉट औरंगाबाद त्यांना सुद्धा धन्यवाद. आज वाशिमवरून आमचे भुजंग मोरकर ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंच्या 725व्या अंतर्धान समाधी सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर सप्ताह सुरू आहे आणि या वर्षभराच्या सप्ताहामध्ये थोडासा 7 दिवसाचा भाग संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, पालखी सोहळा प्रमुख मुक्ताबाईचे पुजारी गुरुवर्य हरणे बाबा आणि दोन्ही मंदिराचे व्यवस्थापक यांनी आमच्याकडेही दिला आणि कुरा वडोदा परिसराच्या वतीने आणि आदरणीय आमचे मित्र बंधू सोमनाथ महाराज हिवाळे आमच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्नतेच्या दिशेला जातोय. आज 5वा दिवस अत्यंत आनंदामध्ये. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, अनेक वारकरी नेतृत्व, माझे चांगले मित्र हरिभक्त परायण सोपान महाराज सानप शास्त्री महाराजांच्या जीवनामध्ये खूप चांगली सेवा आहे आणि सेवेपोटीच ते इथं सुद्धा आज हजर, अगदी निष्काम, निस्वार्थ आणि निस्पृह भावनेने महाराजांनी आईसाहेबांच्या चरणी सेवा रुजू केली. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून आईसाहेबांना प्रार्थना करूया की महाराजांना उदंड शक्ती आईसाहेबांनी द्यावी. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाई आहे आणि प्रवासी हा कायम दुःखी आहे. आपण पाहिलं ते उतरले गाडीतून, फेटा बांधला, उद्धव काकांनी आमच्या काकूंनी चहा बनवला, थोडासा चहा घेतला, नाही घेतला, लगेच इकडे आले. कायम आपण फिरत राहतो, प्रवासामध्ये असतो. त्या प्रवासामध्ये मनुष्याला एका भावनिक सुरक्षेची सुद्धा गरज असते. आपली माणसं कुठेतरी मिळावी, आपुलकीनं बोलणारी माणसं कुठेतरी मिळावी, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर चित्तात प्रसन्नता निर्माण व्हावी, अहेतुक भक्तीबद्दलची भावना अंतःकरणात निर्माण करणारी माणसं ज्या वेळेला दिसली त्यावेळेला इतकं समाधान वाटतं महाराज की ते मला असं वाटतं प्रत्येकालाच वाटत असेल की हे माझं गणगोत आहे, हे माझं सोयरपण आहे. आणि आम्हाला तरी तसंच वाटतं, कीर्तनकाराला, वारकऱ्याला तसंच वाटतं. जवळच्या नातेवाईकापेक्षा एखादा पंढरीचा वारकरी जर दिसला, गळ्यात तुळशीची माळ असलेला वारकरी दिसला, त्यावेळेला काय समाधान वाटतं याचं वर्णन शब्दामध्ये मला असं वाटतं वारकऱ्याला, कीर्तनकाराला करता येणं शक्य नाही. कायम प्रवासामध्ये असलेले ही सगळी महाराज मंडळी आहे. पण आमच्या मनात सहज विचार होता, महाराजजी आपली मंडळी कायम प्रवासामध्ये, आपण फक्त पत्रिकेत एकमेकाला भेटतो, कधी फोनवर तारखांच्या निमित्ताने एकमेकाला भेटतो, पण अशी परस्पर भेट होत नाही, ती क्षेत्रात होत नाही. धावपळीचं जीवन आहे, स्पर्धेचं युग आहे. गेल्या 2 वर्षात आपण अनुभवतोय अकाली मरणाचा दरवाजा मोठा उघडलेला आहे, तो बंद व्हायचं नाव घेत नव्हता. आता कुठं आईसाहेबांच्या कृपेनं. पण आम्ही एक ठरवलं की आता कोरोनाचं वर्ष जात आहे ना, जगातलं सगळ्यात मोठं ज्ञानोबारांचं लॉकडाऊन उघडण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये होती आणि हे लॉकडाऊन सुद्धा मुक्ताबाईलाच उघडावं लागेल. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईंनी 7 ऑक्टोबरला आईसाहेबांच्या जन्माच्या दिनी अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना म्हणजे मुक्ताबाईची जयंती आहे, त्या जयंतीच्याच दिवशी सगळी मंदिरं सुद्धा खुली झाली आणि लॉकडाऊन सुद्धा खुलं झालं. आम्ही ठरवलं हा सप्ताह करायचा. त्यामध्ये महाराजांना सोमनाथ भाऊंनी फोन केला, 1 सेकंदात त्यांनी होकार दिला. मी पुनश्च एकदा संस्थेच्या वतीनं आणि अखिल भारतीय वारकरी फडकरी संघटना, संपूर्ण वारकरी धर्मा येणारे मुक्ताबाईचे निष्ठावंत वारकरी यांच्या वतीने महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो. गुरुवर बाबांच्या वतीने धन्यवाद देतो. आज महाराजांच्या या कीर्तनाला आणि ज्यांचा जागर आता आपण ऐकणार आहोत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट, ज्यांची भली मोठी क्लासेस औरंगाबादला आहे. महाराजांची मुलगी गुरुजी आदरणीय सदानंद दादा मगर गुरुजी, ज्यांची आपण पहिली चाल ऐकली, ते महाराष्ट्रातले गाण्याच्या बाबतीतलं वजनदार व्यक्तिमत्व आहे. महाराजांची मुलगी इतकी तयार आहे आता की स्टार प्रवाहाला जे आता ऑडिशन चालू आहे, काय त्याचं हेडली सुपरस्टार, सुपर सिंगर स्टार महाराष्ट्राचा, म्हणजे कमी वयामध्ये आपण आपल्याच मुलाला फार चांगलं म्हणतो. आपल्या मुलांना जर आपण अशी गाणारी वाजवणारी पोरं दाखवली तर मला असं वाटतं त्यांना सुद्धा ते खूप काही पाहून जीवनात शिकता येईल. गुरुजींची मुलगी आता स्टार प्रवाहाला आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे. खूप विद्यार्थी त्यांनी औरंगाबादमध्ये तयार केले. गुरुजींची बाळापूरला भेट झाली. माझं काल्याचं कीर्तन होतं, आम्ही कीर्तन तिथं उभं राहून केलं पाण्यात, आणि त्या पाण्यातलं कीर्तन प्रल्हाद भाऊ तिथं होते, सरपंच साहेब होते, गणेश मामा, आणि तिथेच मंडळी आम्ही सगळे बसलून तिथं ज्या सप्ताहाचं प्लॅनिंग झालं. सोमनाथ भाऊला म्हटलं सप्ताह करायचा, सोमनाथ भाऊ म्हटले 100% करू. ही सगळी मंडळी तयार झाली. ते बाळापूर एवढं गाव भजनाचं वेळ की ते म्हटले काला झाल्यावरही भजन करा. गुरुजींना, ते किशोर बुवांना म्हटलं आता भजन इथं शक्य नाही, आता भजन मुक्ताबाईलाच होईल.
आणि सगळी मंडळी इथं आले. मगर दादा सदानंद दादा मगर गुरुजी त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय गणेश मामासाहेब सरपंच आहेत बाळापूरचे, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रल्हाद महाराज वाघ बाळापूरकर आहेत. मराठी हॉटस्पॉट चे चॅनलचे इथं जी चालू आहे सगळं हे दिग्दर्शन प्रक्षेपण याचे आदरणीय अरविंदजी शिंदे दादा त्या दिवशी येऊन गेले शरद दादा, पण अरविंदजी शिंदे आज गावाकडे जाणार आहे. त्यांच्या आजींची तब्येत जरा जास्त असल्यामुळे ते घराकडे जात आहे. मी त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज एक विशेष निमित्त आहे. मुक्ताबाईचे पुजारी असलेले व्यवहारे सरांचा, विनायकराव व्यवहारे सरांचा आज जन्मदिवस आहे 76वा. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आज विनोद भाऊ आपण आलात, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे धन्यवाद. एकदा मी बाबांना विनंती करतो की आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप शास्त्रींना आपण आईसाहेबांची प्रतिमा देऊया. आणि आईसाहेबांचं नारळ इथं आम्ही आपल्याला काही देऊ शकत नाही, पण प्रार्थना मात्र आईसाहेबांना आपण करू शकतो की आपल्याला उदंड शक्ती मुक्ताबाईंनी द्यावी. शक्ती सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या 725व्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत तुकोबाराय गाथा चिंतन. स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर.